लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। विडी कामगार नगर येथील बेपत्ता असलेले तिन्ही मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाल्याचे निदर्शनास आले। साई गराड, साई उगले, साई मोहिते अशी बेपत्ता असलेल्या 3 मुलांची नावे आहेत। काल सकाळी 11 वाजेपासून तिन्ही मुले बेपत्ता होती। आज पाटालगत असलेल्या कृत्रिम तलवार तिन्ही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आले। नातेवाईकांकडून काल दुपारपासून या मुलांचा शोध सुरू होता। कपडे आणि चपला मिळून आल्याने ही तिन्ही मुलं याच तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येऊन या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांकडून तीनही मुलांचा शोध घेतला असता सदर तलावातून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। पाटालगत एक खासगी बांधकाम व्यवसायाने इमारत उभारणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खणलेला आहे। या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते। तीनही मुलं काल दुपारी अंघोळीच्या निमित्ताने इथे आली असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे। तलावात खाली गाळ असल्याने या गाळात फसून मुलांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता। मुलांचा शोध लागल्याने मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळीच हंबरडा फोडला। विशेष म्हणजे या तिन्ही मुलांचे नाव साई असे एकसारखेच आहे। एअरबोर्डच्या सहाय्याने मुलांचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले। काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदीघाट या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आणि आज सकाळी पाटाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साइट चालू आहे। त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे। त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कपडे मिळून आले। त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्या मार्फत त्या खड्ड्यामध्ये बॉडींचा शोध घेतला। ते तिन्ही बॉडी मिळून आलेले आहेत। पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.